नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे आपण 4 रांगोळी काढणार आहोत. आजच्या ह्या 4 रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा करते मी तुम्हाला. आणि खूप सुंदर आणि छोट्या छोट्या रांगोळी आहेत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला 4ही रांगोळी खूप आवडतील. तर इथे मी 5, 4 आणि नंतर 3 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि त्यावरती मी असा एक ठिपका सोडून स्टार काढून घेतलेला आहे चांदणी. आणि त्यामध्ये जी गॅप आहे चांदणीच्या, तर तिथे आपण अशा 3-3 लाईन ओढून घेणार आहोत आणि त्यावरती असे थोडे मोठ्या साईजचे आपण डॉट्स देऊन घेणार आहोत पांढऱ्या रांगोळीने. आणि मध्यंतरी मी हिरव्या रांगोळीने मोठा डॉट्स दिला आहे. आणि ज्या स्टारचे कॉर्नर आहेत तिथे मी लाल आणि पिवळ्या रंगाने असे 3-3 डॉट्स देणार आहे. हे बघा, व्हिडिओमध्ये मी काढते त्याप्रमाणे. खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह रांगोळी आहे आणि खूप सोपी आहे. मेन म्हणजे कमी जागेमध्ये, कमी रंगामध्ये आणि पटकन आपल्याला काढून होणाऱ्या अशा ह्या रांगोळी आहेत. तुम्हाला खूप आवडतील रांगोळी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. तर हे बघा, मी व्हाईट रांगोळीने जे टिपके दिले होते त्याला मी असा आकार काढून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण असा एक एक डॉट्स देऊन घेतलेला आहे. तर ही होती आपली आजच्या भागातली पहिली रांगोळी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. सोपी सिंपल होती. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढत आहोत. तर इथे बघा, आपण असे दोन्ही साईडने अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये सुद्धा आपल्याला अशा छोट्या छोट्या 4 लाईन ओढून घ्यायच्या आहेत. पहिली मोठी, नंतर छोटी, नंतर त्यापेक्षाही छोटी, अशा 4ही साईडने आपल्याला सेम लाईन ओढून घ्यायच्या आहेत अशाच. ही तर खूप कमी जागेमध्ये काढता येणारी रांगोळी आहे. इवन तुम्ही ही देवासमोरसुद्धा काढू शकता, तुळशीसमोर काढू शकता, दारात काढू शकता, अंगणात काढू शकता, फ्लॅटच्या समोर काढू शकता, कुठेही काढू शकता. जिथे कमी जागा असेल तिथे तुम्हाला ही खूप सुंदर रांगोळी दिसणारी आहे. तुम्ही अवश्य ही एक वेळा रांगोळी काढून पहा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल रांगोळी. हे बघा, मी लाल पिवळ्या रांगोळीने त्या लाईनच्यावरती 2 ठिपके दिलेत आणि जे कॉर्नर्स होते पाकळ्यांचे त्यावरती मी पांढऱ्या रांगोळीने असे मोठे ठिपके दिलेत आणि मध्ये मी हिरव्या रांगोळीने ठिपका दिला आहे. आणि इथे मी साईडला अजून त्यापेक्षा छोटा छोटा एक ठिपके देऊन घेते. तर ही होती आपली आजच्या भागातली दुसरी रांगोळी. कशी वाटली तुम्हाला? मला तर खूप आवडल्या त्या रांगोळी. तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला कमेंट्स करून सांगा. रांगोळी आवडत असतील तर पाहत चला, काढत चला. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि इंस्टाग्रामवरती आपलं चॅनल आहे अनुज डेली रंगोली, त्या चॅनललासुद्धा तुम्ही फॉलो करा. तर इथे बघा, आपण तिसरी रांगोळी काढत आहोत. मी असं एक चक्र काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या साईडने सुद्धा 4ही बाजूने आपल्याला सेम अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत 3-3. मी काढते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे. हे बघा, 4ही साईडने आपल्याला अशा सेम लाईन काढून घ्यायच्या आहेत 3. पहिली मोठी, त्यानंतर छोटी आणि त्यानंतर थोडीशी छोटी. आणि त्यावरती मी लाल पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देणार आहे. 4ही साईडने आपल्याला असे डॉट्स द्यायचे आहेत. मी 2 साईडला लाल रांगोळीने देते आणि 2 साईडला पिवळ्या रांगोळीने देते. खूप सुंदर युनिक रांगोळी आहे मैत्रिणींनो. मला तरी वाटते की तुम्हाला ह्या अशा रांगोळ्या आवडतील. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळी पाहायला आवडतील ते सुद्धा मला तुम्ही सांगा. त्याप्रमाणे सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईल. तर इथे बघा, मी ते जे डॉट्स दिले होते त्याला बोटाच्या सहाय्याने असं थोडं प्रेस करून घेते. आणि जो मध्ये गॅप आहे त्या रांगोळीच्या वरती मी अशा छोट्या छोट्या डॉट्स देऊन थोडा अशी लांब रेष काढून घेते 4ही साईडनी लाल आणि पिवळ्या रंगाने. आणि ज्या 3 लाईनच्या मध्ये डॉट्स आपण असे देऊन घेऊया थोडे मोठ्या साईजचे. आणि त्याच्यावरती पण असं छोटा छोटा एक डॉट्स देऊन घेऊयात. तर मैत्रिणींनो, ही होती आजच्या भागातली तिसरी रांगोळी. कशी वाटली तुम्हाला? तर आपण आता इथे चौथी रांगोळी काढूयात. तर इथे सुद्धा मी आता 5, 4 आणि 3 असे ठिपके देऊन घेतलेत. आणि इथे सुद्धा सेम आपल्याला पहिल्या रांगोळीत काढल्याप्रमाणे एक ठिपका सोडून अशी चांदणी तयार करून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये असं आपल्याला 3-3 पाकळ्या काढून आपल्याला सेम सगळ्या ठिकाणी असे डॉट्स देऊन सेमवरती अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. एक मधली मोठी आणि साईडच्या 2 छोट्या छोट्या. हे बघा, व्हिडिओत काढल्याप्रमाणे मी सगळीकडून काढल्यात. आणि मध्ये मी लाल रांगोळीने एक ठिपका दिला आहे मोठासा आणि त्याला बोटाच्या सहाय्याने मी असं गोल राऊंड करून घेतलं आहे. आणि त्यामध्ये मी पिवळी रांगोळी भरून घेते इथे. आणि सेम वरती आपल्या या पाकळ्या काढल्या होत्या त्यावरती अशा 2-2 छोट्या छोट्या
लाल रांगोळीने मी अशा लाईन काढून घेतल्यात आणि त्यावरती असे पिवळ्या रांगोळीने थोडे मोठ्या आकाराचे आपण डॉट्स देऊन घेऊयात। हे बघा याप्रमाणे खूप सुंदर आणि युनिक रांगोळी आहेत आणि छोट्या छोट्याशा आहेत, तुम्हाला सुद्धा आवडल्याच असतील। आणि मध्ये मी असे मोठे व्हाईट रांगोळीने डॉट्स दिलेत आणि अशा लांब रेषा काढून घेतलेल्या आहेत, व्हिडिओ काढते त्याप्रमाणे। तर ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आणि छान आहे रांगोळी, तुम्ही सुद्धा ही रांगोळी ट्राय करा। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।